जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यानंतर ते आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी येत असताना त्यांच्याबरोबर सुरुवातीला 1000 गाड्यांचा ताफा निघाल्याचे पाहण्यास मिळाले। सराटी आंतरवाली ह्या ठिकाणी येईपर्यंत ह्या गाड्यांचा ताफांचा आकडा हा जवळपास 5000वर पोहोचल्याचे दिसून आले आहे। इतिहासात नोंद होईल असा हा गाड्यांचा संपूर्ण ताफा महाराष्ट्रानेच नव्हे तर देशाने पाहिला आहे। छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपचार घेत होते। काल त्यांना सुट्टी झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथून सराटी आंतरवाली ह्या ठिकाणी येत असताना त्यांच्या स्वागतासाठी हजारो गाड्यांचा ताफा हॉस्पिटल समोर जमा झाला होता। त्यानंतर शेवटी आंतरवालीपर्यंत येऊस तर ह्या गाड्यांचा ताफांचा आकडा जवळपास 5000पर्यंत पोहोचला होता। जरांगे पाटील व आजूबाजूला नुसत्या गाड्या दिसत होत्या। गेल्या अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावर ठाम आहेत, मात्र सरकार ह्याविषयी सकारात्मक ठाम भूमिका घेत नसल्याने शेवटी 1 महिन्याचा कालावधी दिल्यानंतर पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटला आहे। या संघर्षात पुन्हा मराठा बांधव एकत्र झाल्याचे पाहण्यास मिळत आहे। जरांगे पाटील हे हॉस्पिटलमधून घरी येत असताना जवळपास 5000 गाड्यांचा ताफा त्यांच्या सोबत असल्याचे संपूर्ण देशानेच पाहिलं आहे। आता ह्या गाड्यांचा ताफा हा मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर ते आंतरवालीपर्यंत पोहोचत असताना पाहण्यास मिळाला आहे। ह्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये शांतता रॅली निघणार आहे। ह्या रॅलीमध्ये मराठा बांधव किती संख्येने येत आहेत हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। अशीच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।